नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे मोड आलेले मटकी मूग पनीर ग्रेव्ही मी बनवणार आहे. खूप छान कॉम्बिनेशन आहे. भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये ह्यामध्ये प्रोटीन आहे. तिन्ही हे जे जिन्नस आहे ते भरपूर सारं प्रोटीन यामध्ये आहे. खूप सोप्या पद्धतीने अतिशय उत्तम लागणारी छान चव लागणारी इथे ही मी ग्रेव्ही भाजी बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. मोड आलेले मूग आणि मटकी मी एकत्र शिजून घेतलेली आहे. हिरवे मूग आणि मटकी हे आहेत. या पद्धतीने आपल्याला ते शिजून घ्यायचे. हळद किंवा हिंग वगैरे शिजवताना घातलेला नाही. फक्त अर्धा टीस्पून तेल घालून आणि मी हे बघा हिरवे मूग आणि ही मटकी ते या पद्धतीने शिजून घ्यायचे. पनीर आहे तर पनीर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकताय. 200 ग्रामचं पॅकेट आहे तर मी बरोबर अर्ध पनीर याच्यामध्ये घालणार आहे. एक टोमॅटो घेतलेला आहे कच्चा, थोडीशी कोथिंबीर आहे, 4-5 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे, 1 टीस्पून बडीशेप आहे, 1 टीस्पून जिरा आहे, 2 टीस्पून मी धने घेतलेले आहेत आणि एवढा असा हा खोबऱ्याचा तुकडा आहे. आणि या कलरच्या मिरच्या आहेत, या 5-7 मी घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे कलरची मिरची पावडर असेल तर तुम्ही त्याचा वापर सुद्धा इथे करू शकता. हे खोबरं सोडून हे कुठलेही जिन्नस भाजलेले नाहीये. खोबरं पण इथे कच्चं तुम्ही घेतलं तर उत्तमच आहे, टेस्ट खूप छान लागते. पण पावसाळ्यामुळे मी एकत्र खोबरं घेऊन आणि एकत्र ते खराब होणे म्हणून असं भाजून ठेवत असते, त्यामुळे हे भाजलेलं आहे. तुम्ही अगदी कच्चं घेतलं तरी सुद्धा चालेल. तर हे सगळे आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित त्याची पेस्ट तयार करायची आहे. एक मीडियम साईजचा कांदा आपल्याला घालायचा आहे. पाणी घालून हे एकदम बारीक फाईन पेस्ट आपल्याला या वाटणाची करायची. वाटण आपलं तयार झालेलं आहे. एकदम मस्त कलर आलेला आहे. बघता तुम्ही खावीशी वाटणारी मोड आलेली मटकी मूग आणि पनीरची ग्रेव्ही भाजी आपली तयार झालेली आहे. या पद्धतीने नक्की करून बघा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्की आवडू शकते. करून बघा. परत भेटूया अशा एका छानशा रेसिपीवर. बाय बाय.